ताई अगं नाश्ता तयार आहे, मी वाढते. तू थांब, मी बघते. थांब मी बघते, तू वाढायला घे ना. बरं. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? ओळखलं नाही मी. मी नेहा. देसाई ऑटोमोबाईल्स मध्ये नुकतीच मॅनेजर म्हणून जॉईन झाली आहे. हो का? छान. पण इथे ऍक्च्युली मला रामचंद्र सरांना जरा भेटायचं होतं. येतीलच ना ते आता ऑफिसला. हो पण प्लीज एकदाच भेटायचं होतं प्लीज. बरं या या. नेहा तू इथे? सॉरी सर, मी अगदीच न सांगता आले. ताई कोण आहे? आपल्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून जॉईन झाली. हो म्हणजे इथे काम करणं माझ्यासाठी ड्रीम होतं. म्हणजे देसाई ऑटोमोबाईल्स बद्दल मी इतकं ऐकलंय म्हणजे काही सांगायला नको. म्हणजे तुमच्या कामाची पद्धत, तुमचा स्वभाव. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की जर का मला हा जॉब लागला तर सगळ्यात आधी रामचंद्र सरांचे आशीर्वाद घेईन आणि मगच जॉबला जाईल. सो मी सॉरी. अरे सॉरी काय म्हणतेस? आता तू ज्यांना भेटायला आली आहेस ते हे या कंपनीचे मालक रामचंद्र देसाई. आम्ही यांना सगळे आय नो भाऊ म्हणतात. यशस्वी हो. नेहा, तू आता रामचंद्र देसाई ऑटोमोबाईल्सच्या परिवाराची एक सदस्य आहेस. बापरे, एवढ्या मोठ्या फॅमिलीचा पार्ट होणं म्हणजे नशीबच आहे माझं. तुझी सीताई बरोबर ओळख झालीच आहे, म्हणजे माझी वहिनी बरोबर. ही उर्मिला माझी बायको. नमस्कार. अगं राहून दे. आणि ही भाऊंची मोठी मुलगी कीर्ती. आय नो. हाय. हॅलो. हो कीर्ती. तू तिला ओळखतेस म्हणजे यालाही ओळखत असशील. हो, आशुतोष देसाई. हाय. हाय. अरे वा, चांगला अभ्यास झालाय. जरा जास्तच अभ्यासू आहे. नाही, खरं तर या वयात मुली लग्नाळू होतात. मी अभ्यासू आहे. अशी माझी आई म्हणते. सॉरी, यांची ओळख? ही आशूची बायको शिवा. अच्छा. हॅलो. भारी वाटला. म्हणजे भाऊंचा ना सगळेच आदर करतात, सगळेच मानतात त्यांना. आणि तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने करताय, ही खूप भारी गोष्ट आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हा, तुम्ही पण मला नेहा म्हणा. आणि तुम्ही पण मला शिवा म्हणा. हो. भाऊ, आता नेहाची सगळ्यांची ओळख झाली आहे तर आता तिच्याबद्दलही मी थोडं सांगतो. ही नेहा आहे ना, हिने MBA केलंय आणि खूप चांगल्या ग्रेड्सने आहे भाऊ. अरे वा, हुशार आहे. आणि संस्कारी पण आहे. आल्या आल्या पाया पडली माझ्या. खूप संस्कारी आहे ना. नाही, काही गोष्टींना आपण लहानपणापासूनच शिकत असतो. आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून शिकत असतो. माझंही तसंच झालं. म्हणजे लहानपणापासून मला खूप चांगली माणसं भेटली आणि खूप चांगल्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. म्हणजे माझी एक मावशी होती, तिनं मला मनाचे श्लोक शिकवायची. पंचतंत्राच्या गोष्टी सांगून माणसाने माणसाशी कसं वागायचं हे शिकवायची. म्हणजे कसं,
आई वडिलांसोबत इतरांनी केलेले संस्कार पण महत्वाचे असतात नाही का? हो ना मावशी? ओळखलं? सीता का? अगं तू ती नेहास? मीच ती नाही. असते असते, बस झालं बस झालं. कशी आहे? तू कशी आहेस? अहो तुम्ही ओळखलत का? माझी लहानपणीची मैत्रीण सुजाता बेळगावची, तिची मुलगी आहे ही. अरे हो, म्हणजे सुजाता यायची की सुरुवातीला आपल्या घरी यायची सुजाता. ताई आत्ता लक्षात आलं माझ्या. किती मोठी झालीस नेहा. वा, जग किती लहान आहे. कोण कधी कुठे भेटेल काय सांगता येत नाही. आत्ता माझ्या लक्षात येते, तू ना सुजाची अगदी कार्बन कॉपी आहेस ग. आधी का बोलली नाहीस? नाही, खरं तर मी इंटरव्ह्यू झाला तेव्हा सांगणार होते, पण खरं तर मला हा जॉब माझ्या शिक्षणाच्या आणि योग्यतेच्या बळावर मिळवायचा होता, ओळखीच्या नाही. खरंच खूप मोठी झालीस ग. चल आता आली आहेस ना, तर नाश्ता करूया चला. नाही नाही नको, आज पहिलाच दिवस आहे ना, मी निघते. हा ऐक ऐक, आशू सुद्धा ऑफिसातच निघालाय. तुम्ही दोघे एकत्रच जा. त्या आधी नाश्ता करा. चला चल चल ये चल चल ये. आई कशी आहे? किती वर्षात भेट नाही आमची. आई खूप चांगली आहे, तुला खूप मिस करत असते. वेळेचा आणि तुमचा फार जवळचा संबंध आहे असं वाटत नाहीये मला. एक्सक्यूज मी, माझ्या वेळा मी ठरवते आणि कोणावर कशी वेळ येईल हे सुद्धा. स्वतःवर खूप विश्वास आहे. खूप जास्त. बरं आता वेळ वाया न घालवता कामाचं बोलूया. मला कशासाठी बोलवलंस तू? आणि एक मिनिट, तुझं लग्न झालंय ना, मग तू इथे काय करतेस? हो, तुमच्याच कृपेने. काय? नाही, माझं तर नशीब फुटकं निघालं. एका निर्णयाने माझ्या आयुष्याचं नुकसान झालंय असं वाटतंय मला. म्हणजे चंदनशी लग्न करून मी लंकेची पार्वती झाली. एवढं सगळं घडलं तुझ्यासोबत? हो, हे सगळं मी सहन केलं आणि म्हणून तिथून पळून आले. अरे बापरे, चंदनचं सगळं खरं हिला कळलंय. म्हणजे माझ्याबद्दल पण कळलं असेल का? नाही 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 नाही, मग हिने भेटायला नसतं बोलवलं. तू माझं लग्न होऊ दिलं नाहीस ना, तुझी पण मी अशीच वाट लावीन. हा, पण त्याआधी तुला चांगलंच वापरून घेईन. पण माझ्याकडे काय काम आहे तुझं? माझ्याकडे तुमच्या कामाची माहिती आहे, म्हणजे त्या माहितीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. कसली माहिती? ते मी सांगते, पण मला काय मिळणार? बोला, काय हवंय तुला? पैसा. माहिती माझ्या कामाची असेल तर ठरवेन मी. माहिती तर तुमच्या कामाची आहेच, शिवाबद्दल आहे. काय काय माहिती आहे? झालं, एवढ्यावरच तुमच्या भुवया उंचावल्या. मला माहिती हवी आहे आणि मला पैसा हवाय. माहिती खरी आणि कामाची निघाली तर नोटांचा हार घालेन मी तुला. तुम्हाला शिवा आवडत नाहीये माहितीये मला. मला शिवाबद्दल सांग. ज्या दिवशी आशूचा वाढदिवस होता त्या दिवशी ते दोघं बाहेर गेले होते आणि त्या दिवशी आशूने शिवाला प्रपोज केला आणि शिवाने होकार दिला. सगळं माहिती आहे मला. पण जे कळलंय ते सगळं चुकीचं आहे. म्हणजे आशूने शिवाला होकार दिलाच नाहीये. काय? हे सगळं तुला कसं माहित? ते मला बरोबर माहितीये, पण
अजून माहिती हवी असेल तर पैसे लागतील. पण तुझ्यावर का विश्वास ठेवू मी? तुम्ही एक काम करा, तुम्ही जाऊन या गोष्टीची खात्री करून घ्या आणि मग मला पैसे द्या. पण ही गोष्ट 100% खरी आहे. ठीक आहे, बघते मी. हे जर खरं असेल ना तर शिवा, तुझा शेवट जवळ आलाय. माहिती तर उपयोगाचीच आहे, पण जर खरी असेल तर यात तुझा आणि माझा दोघींचा फायदा आहे. हो, पाठवा पाठवा. चालेल, मी बघतो एकदा. डन. ठेवतो. मे आय कम इन सर? हा, ये ना न्या. सर, हे आपल्या प्रोजेक्टचं एक बेसिक अॅनालायझेशन मी केलंय. एकदा फाईल चेक करून घ्या. डन. येस. अरे, एवढ्या लवकर कसं काय रेडी झालं? क्या बात आहे. यु नो, यावरनं कळतं की तुला कामाची खूप आवड आहे. थँक्यू सो मच सर. नेहा, तू चुकलीस पण जरा. नाही सर, असं नाही होणार. मी 2दा फाईल चेक केली आहे. मी कुठे म्हणलं कामाच्या बाबतीत चुकलीस? ओ, आय एम सो सॉरी सर. मी तुमच्या कामाच्या वेळेत आले ना. आय एम रिअली सॉरी. मी नंतर फाईल घेऊन येते. द्या. नाही, हेच हेच. सर बी नको म्हणूस मला, प्लीज. कॉल मी आशू. सर, सी, मी प्रयत्न करेन, पण शेवटी तुम्ही माझे बॉस आहात सर. आय नो. हे बघ, या ऑफिस मध्ये ना मला कोणी सर म्हणत नाही. माझे सगळे सिनियर्स आणि ज्युनियर्स मला आशूच म्हणतात. सो तूही आशूच म्हण. तू उगाच सर म्हणायला लागलीस की ते ऑकवर्ड होतं जरा. आणि आपण बेसिकली एकाच वयाचे आहोत. ओके, थँक्यू सो मच. म्हणजे मला काय वाटलं होतं माहितीये का, की रामचंद्र देसाईंचा मुलगा आशुतोष देसाई म्हणजे त्याला खूप ॲटिट्यूड असेल आणि म्हणजे भाव खात असेल. तुम्ही पण एक मिनिट. आय मीन सॉरी, थोडी सवय व्हायला वेळ लागेल, पण तू ना खरंच खूप कूल आहेस रे. कूल काय त्यात? बाय मला कूलवरून आठवलं. इकडे तुला एक गोष्ट दाखवते. काय? अरे, आठवलं? आठवलं? हा मी आहे आणि तू इथली चंपक आहे. मी तू बघ तो आठवतंय? आठवते तुम्ही आला होता आमच्याकडे. बेळगावला आलो होतो. काहीतरी भारी बनते आज. काय बनते? काहीतरी स्पेशल आहे बाबा. दुपारपासून ती करते. हो, काय वहिनी, काय स्पेशल आहे? हे माझी माणसं स्पेशल आहेत, तर त्यांच्यासाठी स्पेशल दिवसाची कशाला वाट बघायची? वा 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 वा, क्या बात आहे. मला असं वाटतं ना, डंबोने काहीतरी नवस केला असेल म्हणून त्याला एवढी चांगली बायको मिळाली आहे. ए, असं काही नाही. मी काय आशूसाठी फक्त केलं नाहीये, सीताईंच्या आवडीचं पण केलंय. ओ अच्छा, काकूच्या आवडीचं पण का? मस्त. म्हणजे आता तिला सगळं प्रपोज वगैरे करून झालं. आता कसं एकाच डिश मध्ये 1 तीर 2 निशाणे. भारी भारी, मस्त. संपत नको का सत्वू तिला. काम करून दे तिला. आई आई आई, 1 सेकंड ना. काकूचं फक्त नाव आहे, बाकी सगळं डंबो साठी खात आहे, मला माहिती आहे. हो नणंदबाई, असं काही नाहीये. तुम्हाला काय आवडतं ते पण सांगा, तेही करूया. ओ, माझ्या आवडीचं हो. करणार तू? येस. किती गोड आहेस गो तू. नाही नाही, माझ्या आवडीचं काही नको. मला सांग ना, मी काय मदत करू तुझी? नाही नाही ग, मी करते. राव, नाही नाही, मला सांग, मला करायचंय. मग कांदा चिर जा. कांदा चिरू आता. हा, ठीक आहे. हा, या लवकर, चला. नाही तर मी करी ना. नाही करते, थोडीशी हेल्प करते. हे सगळं करते खरं, पण आशू आणि सीताईला हे आवडलं पाहिजे. चल चल चल, झाले काय सांग. शांत. बघ,
माझ्याकडे तुझ्यासाठी एक ताजा खबर आहे. काय तू एवढी एक्साइट दिसेस म्हणजे काहीतरीच धमाका असणार आहे. धमाका नाही रे, मोठा धमाका होणार आहे. म्हणजे त्या धमाक्यात शिवा सुद्धा जखमी होणार आहे आणि आता कायमची घराबाहेर सुद्धा. अगं पण झालंय काय? आज मी दिव्याला भेटले. काय हळू बोल ना जरा. काय झालंय काय? पण हे बघ, म्हणजे मी आज जेव्हा तिला भेटले ना आणि तिने जे मला सांगितलं ना, म्हणजे ते ऐकून मला इतका आनंद झाला, म्हणजे काय करू आणि काय नको असं झालंय. नाचू का रे, नाही तर ना उड्या मारते, म्हणजे खूप आनंद झालाय. पण आधी काय झालंय ते सांग. हा, ऐक, आपला जो संशय होता किट्टू डार्लिंग, अगं केवढी भारी न्यूज दिव्याने तुला सांगितली आहे. एवढ्या सहज तुला माहितीये ते दोघं नवरा बायको आहेत ना, अरे सारखेच आहेत ते. लालची आणि पैशांची एवढी हाव आहे ना त्यांना, बाप रे. नाही किट्टू डार्लिंग, मला एक डाऊट आहे. दिव्यानी ही एवढी मोठी बातमी तुला फक्त पैशांसाठी सांगितलेली नाहीये, आणखीन काहीतरी नक्की आहे. बरोबर आहे तुझं. आणि आशू आणि शिवामध्ये काहीतरी बिनसलंय याच्यावर मला सुद्धा संशय होताच ना. हा, मग आता करणार काय? काही करून ही गोष्ट खरी आहे की नाही याची खात्री करून घ्यायला लागेल. आयडिया. मी मागच्या वेळी आशूला दारू पाजली होती, तशीच दारू परत पाजतो, म्हणजे तो आपोआप सगळं भडाभडा. मागच्या वेळेला माती सुद्धा खाऊन झाली होती, ती नाही का रे तुझ्या लक्षात राहत? हे बघ, स्वतःचं डोकं ना चालवू नकोस चालवूस अजिबात. काय ना, आता सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडतायत, त्या गमावून नाही चालणार आहे, कळतंय तुला? आणि आता कुठल्याही गोष्टीमध्ये मला गोंधळ नकोय, कळलं? त्यामुळे ना तू शांत बस. जे करायचंय ते मी कर, तू फक्त सोबत राहा, स्वतःचं डोकं नको चालवूस. ओके, तू तुझं सुपीक डोकं चालव, फक्त शिवा या घरातून कायमची जायला हवी. ही गोष्ट जर खरी असेल ना, तर तिला या घरातून हकलवणं आपल्याला सोपं जाईल आणि मी तिला हकलवीच. अरे लक्ष्मण, संपदा कुठे? अहो, तिचं जेवण झालंय, ती अभ्यास करत असते. अभ्यास? अरे वा वा वा. हा, शिवा, दिवसभर होतीस कुठे? नाही दिसली नाहीस घरात. कीर्ती, अगं किचन मध्ये जरा फिरकली असतीस तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर सापडलं असतं. का दिवसभर किचन मध्ये होती ती? हो, अगं दुपारपासून शिवाने किचनचा ताबा घेतला होता आणि सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय. अरे म्हणजे हे शिवाने बनवलंय? हो वा, तरीच एकदम वेगळा मेनू दिसतोय. हो, आता कोणाच्या आवडीचे कुठले पदार्थ आहेत ते ज्याचे त्याने ओळखा. वा वा, क्या बात आहे. एक मिनिट, तरीच एवढा घमघमाट येतोय सगळा. भाऊ, हा? कसं झालंय सांगा ना. अरे अप्रतिम. अरे खाऊन तर बघा आधी, मग बोला. अरे शिवा, असं काय करतेस? मला माहितीये तू जे करणार ते अप्रतिमच करणार. तुझ्या हाताला चवच आहे. हे बघ, तुझ्या हाताला चव आहे आणि तुझं आमच्या सगळ्यांवर प्रेम आहे, असा दुहेरी मामला येतो. बरं, आता जेवण वाढून झालंय तेव्हा सगळ्यांनी सुरू कर. काय रे आशू? अरे लक्ष कुठे आहे तुझं? कर ना सुरू. अरे मी हे आपलंच कॉन्ट्रॅक्टचं बघतोय सगळं. चांगलंय, म्हणजे कामात लक्ष हे खूप चांगलंय, पण आता जेव तरी. सतत कामाचंच डोक्यात आहे. पाहिजेच ना, एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालंय आपल्याला. काय रे आशू, काय? कशी झाली मीटिंग? नाही, मीटिंग एकदम छानच झाली. ऍक्च्युली काय आहे, नेहानी सगळं प्रेझेंटेशन केलं होतं ना, आणि तिनेच केलं, त्यामुळे खूप छान झाली. तिचं नॉलेज खूप आहे आणि बेसिकली काय आहे, तिला बोलण्याचं स्किल एकदम छान आहे. त्यामुळे हे सगळं तिनेच केलंय. मी आपलं फक्त एकदा क्रॉस चेक करतोय की काय आहे आणि काय नाही. वा लक्ष्मण, आपली निवड अगदी योग्य आहे. हो खरंय. हो खरंय. आणि आशू,
तुम्ही दोघे मिळून हा प्रोजेक्ट मार्गी लावा. हो. आशूने जेवणाकडे लक्षच दिलं नाही. कौतुक काय करणार, एवढं करून काय उपयोग आहे.